शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठ्याचा सुद्धा मुद्दा उपस्थित केलेला आहे। यामध्ये राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना अंबादासजी 3 HP 4 HP 5 HP 7.5 HP पर्यंत आपण वीज बिल माफ केलेलं आहे। 00 बिल आता गेले असतील, आले असतील। 44 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे। आणि म्हणून यासाठी 2750 कोटीची पुरवणी याद्यांमध्ये तरतूद केलेली आहे। हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, हे बळीराजाचं सरकार आहे। आणि म्हणून राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत व अखंडित वीज पुरवठा करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री सौर ऊर्जा कृषी वाहिनी योजना सुरू केली आहे। मी मुख्यमंत्री होतो, देवेंद्रजी ऊर्जा खातं त्यांच्याकडे होतं। या ऊर्जा विभागामध्ये सोलरवर खूप मोठ्या प्रमाणावर काम केलंय। त्यामध्ये MSEB सोलर ॲग्रो पॉवर लिमिटेड MSAPL कंपनीला नोडल एजन्सी म्हणून नेमली आहे। MSAPL और सौर ऊर्जा विकासकांची निवड करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवत आहेत। आणि म्हणून यामध्ये 15,708 मेगावॅट क्षमतेसाठी वर्क ऑर्डर दिले, कार्यादेश दिलेले आहेत। आणि म्हणून मी देवेंद्रजी आता मुख्यमंत्री आहेत, त्यांना धन्यवाद देतो की या शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासंदर्भातला हा मोठा क्रांतिकारी निर्णय ठरेल। आणि म्हणून या ठिकाणी 1 लाख त्यापैकी 659 मेगावॅट क्षमता कार्यान्वित झाली आहे। आकडे लिहून घ्या, तुम्ही तपासून घ्या। 1,30,486 ग्राहकांना 8 तास 3 फेज वीज पुरवठा सुरू झालेला आहे। जून 2026 पर्यंत सभापती महोदय हा प्रकल्प पूर्ण होईल। त्यामुळे जवळपास 32,93,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होईल। अखंडित वीज पुरवठ्यासाठी निरंतर वीज योजना कार्यान्वित करण्यात आली आहे। या अंतर्गत नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर बदलण्याची कामं सुरू आहेत। या योजनेचा कालावधी 3 वर्षाचा आहे। अनेक लोकांचे प्रश्न आहेत, ते गेल्या 9 महिन्यात नादुरुस्त झालेल्या 52,593 3 फेज ट्रान्सफॉर्मर पैकी 52,494 ट्रान्सफॉर्मर बदलण्यात आले। 99 ट्रान्सफॉर्मर बदलण्याचं काम सुरू आहे। ही आकडेवारी आहे। ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्यास ती 1 ते 3 दिवसात बदलण्यात येतात। एवढी गती या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आपण घेतलेली आहे। 34,653 नवे ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येणार आहेत। आतापर्यंत 13,653 ट्रान्सफॉर्मर खरेदीची ऑर्डर देण्यात आलेली आहे। त्यापैकी 4,664 ट्रान्सफॉर्मर प्राप्त झालेले आहेत। आणि एवढे ट्रान्सफॉर्मर बदलले, त्याचा शॉक विरोधी पक्षाला बसला आणि त्या शॉक मधून बाहेर आले पाहिजे, आता सावरले पाहिजे, वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे आणि जनतेचा जनादेश मान्य केला पाहिजे, स्वीकारला पाहिजे। सोयाबीन आणि धान कापसाचा विषय या चर्चेदरम्यान निघाला। नाता भाऊंनी देखील चर्चा केली, विरोधी पक्षांनी देखील चर्चा केली। सोयाबीन धान कापसाचा जे आहे खरेदीसाठी नाफेड आणि NCCF ची 586 केंद्र सुरू आहेत। आणि म्हणून जिल्हा न्याय खरेदीची मर्यादा वाढवून द्या अशी देखील मागणी होती शेतकऱ्यांची। तो निर्णय देखील आपल्या सरकारने घेतला। आतापर्यंत 1,89,450 मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी केली। ही गेल्या 15 वर्षातली सर्वाधिक खरेदी आहे, रेकॉर्ड खरेदी आहे। हे मी मुद्दाम या ठिकाणी सांगू इच्छितो। 12 जानेवारी पर्यंत खरेदी केंद्र सुरू राहतील आणि गरज पडली तर केंद्र सरकारला सांगून त्याच्यामध्ये देखील आपण मुदतवाढ मागू, ती देखील मिळेल। एवढंच नाही तर केंद्र सरकारला आपण विनंती केली आहे की पाऊस उशिरापर्यंत आलेला आहे, उशिरापर्यंत पाऊस पडलाय, त्याच्यामुळे आर्द्रता मॉइश्चर जे आहे हे मॉइश्चर जास्त आहे। आणि म्हणून पहिल्यांदा केंद्र सरकारने आपल्या विनंतीनुसार 12% मॉइश्चरची खरेदी होत होती, ती 15% पर्यंत वाढवलेली आहे। ही देखील शेतकऱ्यांसाठी मोठी समाधानाची बाब आहे। आणि म्हणून त्याला देखील परवानगी दिली मंत्री महोदयांची। मी देखील तेव्हा केंद्रीय मंत्री महोदयांशी बोले शिंदे जी 1 किलो भी सोयाबीन रहेगा तो हम खरीदी करेंगे, 15% मॉइश्चर का वो भी खरेदी करेंगे, हम किसानों के साथ रहेंगे, हे देखील त्या ठिकाणी सांगितलं। राज्यात यंदा 40,73,000 हेक्टर क्षेत्र कापूस लागवडीखाली आहे। त्यातून 42,77,000 मेट्रिक टन उत्पादन अपेक्षित आहे। केंद्राने कापसासाठी सध्याचा बाजारभाव प्रति क्विंटल मागे किमान रुपये 7,200, कमाल 7,521 इतका घोषित केलेला आहे। अंबादासजी मागच्या वर्षापेक्षा 500 रुपयांनी जास्ती आहे, ही देखील वस्तुस्थिती आहे नाता भाऊ। आणि म्हणून राज्यात हमी भावाने कापूस खरेदीसाठी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने राज्यात 122 खरेदी केंद्र मंजूर केलेली आहेत। त्यात अमरावती नागपूर विभागात 62 केंद्राचा समावेश आहे। कापूस खरेदीसाठी राज्यात एकूण 30 खरेदी केंद्र सुरू करावीत अशी केंद्राकडे देखील अधिकची मागणी केलेली आहे। कालपर्यंत 38 लाख 10,000 क्विंटल कापसाची खरेदी झालेली आहे। या ठिकाणी सभापती महोदय कोकणाचा एक विषय कुणी काढला होता, हापूस, आंबा, काजू, सुपारी यांना पीक विमा देण्यात दुर्लक्ष झाल्याचा मुद्दा इथे उपस्थित केलेला आहे। मी या ठिकाणी सांगू इच्छितो, आंब्यासाठी 64,631 शेतकऱ्यांना 154 कोटी 90 लाख रुपयांची नुकसान भरपाई दिलेली आहे। काजूसाठी 11,904 शेतकऱ्यांना
17 कोटी नुकसान भरपाई दिली आहे आणि 80 ते 90% शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. उर्वरित नुकसान भरपाईचं वाटप सुरू आहे आणि म्हणून कोकणाचा हा विषय महत्वाचा आहे. कोकणवाले राहायचं आणि म्हणून कोकणाला सरकारने न्याय दिला, भरभरून दिला. म्हणून कोकणाने देखील या निवडणुकीमध्ये भरभरून महायुतीला मतांचा वर्षाव केला. हिंदू मिल आणि शिवस्मारकाबाबत विरोधी पक्षनेत्यांनी प्रश्न उपस्थित केला. खडसे साहेबांनी देखील तो मुद्दा उपस्थित केला होता. शिवस्मारकाबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित आहे. आम्ही त्याच्या मागे लागू. आपण एक दिलाने एकजुटीने पाठपुरावा करू आणि त्याच्यावर लवकरच आपण निर्णय व्हावा अशी विनंती आणि प्रयत्न करू. इंदू मिल येथे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम प्रगतीपथावर आहे. मध्यंतरीच्या काळात काही लोकांमुळे काम मंदावलं होतं, थंडावलं होतं, परंतु आम्ही आल्यानंतर ताबडतोब कामाला गती दिली. हा इंदू मिल येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक, या स्मारकाचं 61% काम पूर्ण झालेलं आहे. राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली मी सांगतो, जगाला हेवा वाटावं असा 350 फुटाचा डॉक्टर बाबासाहेबांचा आंबेडकरांचा पुतळा तयार करण्याचं काम सुरू आहे आणि त्या पुतळ्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांच्या परिवारातील सन्माननीय सदस्य आणि लोकप्रतिनिधी यांनी गाझियाबादला जाऊन देखील पाहणी करून आले आणि म्हणून त्यांना देखील विश्वासात घेतला आपण. आणि म्हणून आजपर्यंत 416 कोटी 59 लाख रुपये खर्च झाला असून या वर्षासाठी MMRDA ने 600 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे.